नमस्कार मित्रांनो, मी यश शकवले. तुम्ही पाहता आपलं आवडतं चॅनल फिन मराठी. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामध्ये सोने असेल, चांदी असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घसरण पाहायला भेटली. या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आणि खरेदीदार आपणास उत्साहात पाहायला भेटले. यामध्ये सोन्याचा भाव सुरुवातीला जेव्हा मार्केट चालू झालं तेव्हा 1,40,000 यावरती चालू झाले आणि थोड्याच वेळामध्ये अगदी काही मिनिटांमध्ये तोच भाव 1,37,000 वरती येऊन थांबला. याचबरोबर चांदीच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला भेटली आणि चांदी 2,13,000 वरती येऊन थांबली. आणि यामध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर जेव्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोने आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण जागतिक स्तरावरती तणावपूर्ण परिस्थिती असून देखील सोने आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपणास घसरण पाहायला भेटली. या घसरणीचे प्रमुख 3 कारणे आपणास या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिलं म्हणजे डॉलरची मजबूती, पाहिलं तर व्याजदर वाढीची शक्यता आणि तिसरं कारण जर म्हटलं तर गुंतवणूकदारांची अनिश्चितता. तर मागील आठवड्यापासून सोने आणि चांदी यांच्या दरात सातत्याने चढ उतार मोठ्या प्रमाणात आपणास पाहायला भेटत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक अनिश्चितता निर्माण झालेली आहे. तर या काळामध्ये आपणास काय वाटते, सोने आणि चांदी यामध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल की अयोग्य, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच फिन मराठीला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. धन्यवाद.